तर मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण लाडक्या बहिणीची ई-के.वाय.सी कशी करायची. तरी सर्वांनी आपल्या मोबाईलमध्ये कोणतेही ब्राउझर ओपन करून टाईप करायचं आहे लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट.in. आपण या वेबसाईटमध्ये यायचं आहे. नंतर हा जो शेंद्रा बॉक्स दिसतोय ना, त्या बॉक्सला क्लिक करायचं आहे. शेंद्रा बॉक्सला क्लिक केल्यानंतर मधात असा इंटरफेस येईल. आता बघा, वरी दिसते ना लाभार्थ्याचा आधार क्रमांक, तिथे आपला लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. आणि आधार क्रमांक टाकून घेतल्यानंतर जो खाली कॅप्चा दिलेला आहे तो पण टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर मी सहमत आहे इथे क्लिक करून नंतर OTP पाठवा इथे क्लिक करायचं आहे. OTP पाठवायला क्लिक केल्यानंतर हा असा इंटरफेस येईल. इथे आपण आपला OTP टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून घेतल्यानंतर पुन्हा डबल असंच येईल. तिथे वर दिसतंय वडिलांचे किंवा पतीचे आधार क्रमांक टाकायचे आहे. तर आपण आपले पतींचे किंवा वडिलांचे आधार क्रमांक टाकून घ्यायचे आहे. नंतर आधार क्रमांक टाकून घेतल्यानंतर खालील कॅप्चा पुन्हा टाकायचा आहे आणि मी सहमत आहे यावर क्लिक करून पुन्हा OTP पाठवा यावर क्लिक करायचं आहे. OTP पाठवा टाकल्यानंतर पुन्हा असा इंटरफेस येईल आणि नंतर तुम्ही इथं पुन्हा वडिलांच्या आधार नंबरवर OTP गेलेला पाठवायचा आहे आणि सबमिट या बटनावर टाकून सबमिट करून घ्यायचा आहे. OTP सबमिट केल्यानंतर आपल्या पुढे हा नवीन पेज येईल. जे वर दिसतंय ना तिथे वडिलांचे आपल्या किंवा पतीचे नाव येईल, ते बरोबर आहे की नाही ते बघून घ्यायचं आहे. जर ते नाव बरोबर असेल तर आपण जे इथे निवडा दिसते ना, म्हणजे जात प्रवर्ग, तिथे क्लिक करायचं आहे. निवडा इथे क्लिक केल्यानंतर इथे अनेक जाती येतील, त्यापैकी आपली जात कोणती आहे ते टाकून घ्यायचं आहे. आणि जर कोणाला समजत नसेल तर आपली जात कोणती आहे तर हे पाहून घ्या. इथे तुम्हाला समजून जाईल SC ST OBC हे कोणत्या मराठीतून येतात शब्द. त्याला जात टाकून घेतल्यानंतर इथे 1 नंबरचा जो दिसतो, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागीय उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्ती घेत नाहीत, याला आपल्याला होय करून घ्यायचं आहे निवडून. कोणीही याला नाही करून नाही. 1 नंबरचा पर्याय हो केल्यानंतर जो 2 नंबरचा पर्याय आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. जर एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत असेल तर हो करायचं, नसेल तर नाही करायचं आहे. दोन्हीकडे होय केल्यानंतर खाली जो हा बॉक्स दिसतोय ना, तिथे टिक करायचा आहे. याचा अर्थ असा आहे की 1 व 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी असल्यावर खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कार्यवाही पात्र राहील, म्हणून कुणीही खोटी माहिती भरू नये. बॉक्सला क्लिक केल्यानंतर समाविष्ट करा याला क्लिक करून घ्यायचं आहे. समाविष्टला क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे असा पेज ओपन होईल. जिथे आपली ई-के.वाय.सी पडताळणी यशस्वी पूर्ण झाली असा मेसेज आल्यानंतर आपली के.वाय.सी पूर्ण होईल. आता इथं आपली ई-के.वाय.सी पूर्ण झालेली आहे. तरी अजूनही कोणाला जर कोणतीही अडचण येत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.